गेल्या मागील वर्षापासून नांदुरा तहसीलच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते, परंतु सदर इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसत आहे। यावर किशोर आत्माराम इंगळे यांनी दिनांक 12 मार्च 2022 रोजी सचिव बांधकाम मंत्रालय मुंबई, दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी अधीक्षक अभियंता दक्षता आणि गुण नियंत्रण विभाग अमरावती आणि अधीक्षक अभियंता मंडळ अकोला आणि दिनांक 26 जुलै 2023 रोजी अधीक्षक अभियंता मंडळ अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे, परंतु त्यावर कोणताही विचार विनिमय तथा संबंधित ठेकेदारावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने इंगळे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की मी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत नांदुरा तहसीलदार, नायब तहसीलदार निवासस्थान बांधकाम आणि नांदुरा तहसील कार्यालयाची इमारत बांधकाम आणि परिसरातील काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉकचे काम कॉन्ट्रॅक्टदाराने अंदाजपत्रकात नमूद असलेल्या तरतुदीनुसार न करता निकृष्ट दर्जाचे काम केले आहे। तहसील इमारतीच्या भिंतीला तडे गेले असून परिसरातील काँक्रिटीचे काम हे उखाडणे सुरू झालेले आहे, तरी भविष्यात पूर्ण काँक्रिटीकरण उखडल्याशिवाय राहणार नाही। अशी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे व दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजीपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्यासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसावे लागेल याची नोंद घ्यावी व त्याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनातून दिलेला आहे। गाव माझा न्यूज करिता राहुल खंडेराव, नांदुरा, जिल्हा बुलढाणा।